श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 2. श्री गणेशाय नमः. जय जय अज अजिता सर्वेश्वरा. हे चंद्रभागा तटविहारा. पूर्णब्रह्मा रुक्मिणीवरा. दीनबंधो पाहि माम. तुझ्या वशिल्या वाचून अवघेच देवा आहे क्षीण. कुडी माझी नसल्या प्राण कोण विचारी माढ्याते. सरोवराची दिव्य शोभा तोयामुळे पद्मनाभा. रसभरिता आतला गाभा टरफला ते महत्वाणी. तुझी कृपा त्याच परी शरणांगता ते समर्थ करी. पापताप दैन्यवारी हेच आहे मागणे. मागले अध्यायी झाले कथन समर्थ गेले निघून. तेणे बंकटलाला लागून हुरहुर वाटू लागली. गोड न लागे अन्न पाणी समर्थांचा ध्यासमनी. न हाले दृष्टीपासोनी गजाननाचे रूप ते. जिकडे पाहावे तिकडे भास हो लागला त्यांचा खास. याचे नाव श्रोते ध्यास उग्या नसती पोर चेष्टा. चुकलेल्या धेनूची वत्स शुद्धी करिसाची. तैसी बंकटलालाची स्थिती झाली विबुध हो. हे हित गुज सांगावया जागा नवठी कोठे तया. वडिलांपाशी बोलावया छाती त्याची होईना. ऐशारीती चित्ती भले विचाराचे काहूर झाले. शेगाव अवघे धुंडाळिले परीन पत्ता लागला. घरी येता वडील पुष्टी भवानी राम सन्मती. बाळा तुझी आज वृत्ती कारे झाली चंचळ. चित्ती उत्साह दिसेना वदनी दिसे म्लानपणा. ऐशा असह्य यातना होती कशाच्या सांग मज. तू पोऱ्या तरणा ज्वान नाही कशाची तुला वाण. ऐसे साच असो न चिंता तूर दिसतोसी. किंवा शरीरी काही व्याधी होत असे ती सांग आधी. चोरून पुत्र ठेवीन कधी गोष्ट कोणती पित्याला. काहीतरी सांगून केले पित्याचे समाधान. पुन्हा शोधा कारण फिरू लागला शेगावी. बंकटलालाचे शेजारी एक होते सदाचारी. घरी होती जमेदारी परी अभिमान नसे त्याचा. ते देशमुख रामाजी पंत वयाने वृद्ध अत्यंत. बंकटलालाने इत्तंभूत हकीकत त्यांना निवेदिली. ते बोलले बंकटलाला तुझा वृत्तांत मी ऐकिला. तू जो पुरुष कथिसी मला तो योगी असावा कोणीतरी. योग्या वाचुनी ऐशी क्रिया मिळती न कोठे पाहावया. पूर्वसुकृता वाचुनिया होणे न दर्शनशांचे. तू घेतले दर्शन जन्म तुझा धन्य धन्य. भेटता ते तुझ लागून ने मला ही दर्शना. ऐशा स्थितीत दिवस 4 निघून गेले साचार. बंकटलालासी तिळभर विसरण पडे तयाचा. गोविंदबुवा टाकळीकर होते एक कीर्तनकार. ज्यांच्या कीर्तनी शारंगधर प्रसन्न चित्त होत असे. लौकिक त्यांचा वऱ्हाडात होता मोठ्या प्रमाणात. ते आले फिरत फिरत कीर्तन कराया शेगावा. शंकराच्या मंदिरी झाली कीर्तनाची तयारी. धावू लागल्या नरनारी कीर्तन ऐकाया कारणे. बंकटलालही तेथे आला कीर्तन श्रवणासाठी भला. मध्ये शिंपी भेटला पितांबर नाम ज्याचे. हा शिंपी पितांबर भोळा भाविक होता फार. त्याशी समर्थांचा समाचार बंकटलाले कथन केला. दोघे कीर्तना चालले तो अवचित समर्थ पाहिले. मागल्या बाजूस बसलेले परसावरी ते धवा. मग कशाचे कीर्तन गेले उभयता धावून. जेवी द्रव्य घटा ते पाहून कृपण जाय हपापोनी. वाचातका ते स्वातिघन वा मोराशी मेघदर्शन. किंवा तो रोहिणी रमण चकोर पाहता आनंदे. तैसे उभयतांशी झाले दूर उभे राहिले. विनयाने बोलू लागले काही आणू का खावया. महाराज बोलले त्यावरी तुला गरज असेल जरी. आण झुणका भाकरी माळणीच्या सदनातून. बंकटलाले सत्वरी चून अर्धी भाकरी आणूनी ठेविली हातावरी तया योगेश्वराच्या. चून भाकरी खात खात वदले पितांबराशी समर्थ. जा जाऊन ओढ्याप्रत तुंबा भरोनी आण पाणी. पितांबर बोले गुरुराया ओढ्यास पाणी अल्पसद्या. पाण्यात तुंबा बुडावया मुळी नाही अवसर. इतुके असून ते पाणी खराब केले गुरांनी. तेवी जाणाऱ्या येणाऱ्यांनी नाही पिण्याच्या योग्य ते. मर्जी असल्या दुसरीकडून पाणी आणि तो तुंबा भरून. तई बोलले गजानन दुसरे पाणी आम्हा नको. नाल्याचेच पाणी आण आत तुंबा बुडवणी. उगीच ओंजळींनी तुंब्यात पाणी भरू नको. तुंबा घेऊन पितांबर तात्काळ गेला नाल्यावर. तुंबा भरेला ऐसे नीर कोठेन त्याने पाहिले. तळवे पदाचे भिसतील इतुकेच तेथे होते जल. करून हाताची ओंजळ तुंब्यात पाणी भरणे नसे. ऐशी झाली आडविहीर चिंतावला पितांबर. हिया करून अखेर तुंबे स्पर्श केला जला. तो ऐसे झाले अघटित तुंबा ठेवावा जेथ जेथ. तो बुडे तेथ तेथ खळगा पडून ओढ्याला. नाल्याचे घाण जीवन तुंब्यात स्फटिका समान. आले तैसे पाहून शिंपी चित्ती चकित झाला. तो म्हणे ही अशी स्थिती की आज झाली निश्चिती. ती योगेश्वराची साच शक्ती संशय येते धरणे नको. तुंबा आणून ठेविला योगेश्वराचे सान्निध्याला. त्याचा समर्थी स्वीकार केला झुणका भाकर सेविल्यावर. बंकटलालाशी सुपारी मागते झाले साक्षात्कारी.
अरे माळिनीच्या भाकरीवरी माझी सेवा करतोस का? काढ सुपारी खिशातून फोडून देई मज कारण. ते ऐकता समाधान बंकटलालच झाले बहु. सुपारींच्या बरोबरी 2 पैसे हातावरी ठेविता झाला व्याघ्रांबरी. दुदुंडी तांब्याचे खडकू दुदुंडी व्याघ्रांबरी. ही मुसलमानी नानीसारी चालत होती व्यवहारी. तया वऱ्हाड प्रांतात पैशाप्रती पाहून महाराज बोलले हसून, काय व्यापारी समजून मजला तू हे अर्पिसी. हे नाणे तुमचे व्यवहारी, मला नाही याची जरुरी. भावभक्ती नाण्यावरी संतुष्ट मी राहत असे. ते तुझ्या जवळ होते म्हणून भेटलो पुन्हा तू ते. त्याचा विचार चित्ता ते करी म्हणजे कळेल. जा आता कीर्तन दोघे जाऊन श्रवण करा. मी लिंबापाशी बैसून कथा त्यांची ऐकतो. दोघे कीर्तना प्रती आले. महाराज लिंबापाशी बैसले. गोविंदबुवांचे सुरू झाले आरंभीचे निरूपण. निरूपणासी भागवताचा घेतला होता 1 श्लोक 11 स्कंदाचा. हंसगीतामधील बुवांनी पूर्वार्ध विशद केले. त्याचा उत्तरार्ध समर्थ वदले. ते ऐकून घोटाळले. गोविंदबुवा मनात हा उत्तरार्ध वदणारा पुरुष अधिकारी दिसतो खरा. जा त्या घेऊन घ्या मंदिरा. याहो कीर्तन श्रवणास. बंकटलाल पितांबर आणि मंडळी निघाली. इतर समर्थांशी साचार कीर्तनासी आणावया. केली विनंती अवघ्यांनी. श्रोते अति विनयांनी. परी बसल्या जागेपासून मुळीच न महाराज हल्ले हो. गोविंदबुवा अखेर येऊनी जोडीते झाले कर. कृपा करावी एक वार. चला शिवाच्या मंदिरी. तुम्ही साक्षात शंकर. बरे न बसणे बाहेर. धन्या वाचून मंदिर. 0 समर्था. पूर्वजन्मीचे पुण्य भले. माझे आज उदेले म्हणून हे दृष्टी पडले. साक्षात चरण शिवाचे. कीर्तनाची फलप्राप्ती झाली आज मजप्रती. वेळ न करा गुरुमूर्ती. चला मंदिरी माझ्या सवे. ऐसे गोविंदबुवा बोलता समर्थ वदले तत्वतः. ठेवी एका वाक्यता. भाषणी गोविंदा लव मात्र. तू इतक्यात प्रतिपादिले अवघे ईश्वर व्यापिले. आत बाहेर काही न उरले. मग हा ऐसा हट्ट का? जे जे जयाने सांगावे ते ते त्याने आचरावे. शब्दच्छलासी न करावे. साधकाने केव्हाही भागवताचा श्लोक सांगसी आणि त्याच्या विरुद्ध वागसी. कथे करायची रीत ऐसी. बरवी नव्हे गोविंदा पोटभऱ्या कथे करी. तू न व्हावे भूमीवरी. जा कीर्तन समाप्त करी. मी येथून ऐकतो. बुवा कीर्तनी परत आले. गर्जनी अवघ्या बोलले. तुमच्या शेगावी अमोला आले. रत्न हे त्या सांभाळा. हे न शेगाव राहिले. पंढरपूर खचित झाले. चालते बोलते येथे आले. साक्षात हे पांडुरंग. यांची तरतूद ठेवावी. सेवा यांची करावी. यांची आज्ञा मानावी. वेदवाक्या परी हो. तरीच तुमचे कल्याण होईल निसंशय करून. अनायासे हे निधान. बोडले त्या दौडू नका. कीर्तन अवघे सांग झाले. लोक आपल्या घरा गेले. बंकटलाल घरी आले. चित्ती हर्ष माईना. आपल्या सन्माननीय पित्यासी. हकीकत कथिली प्रेमेसी. बाबा आपल्या घरासी. गजानना आणा हो. पुत्राने जे कथन केले ते भवानी रामे ऐकिले. आणि प्रेम ऐसे वदले तूच येत्या घेऊन. पित्याची मिळाली संमती. बंकटलाले हर्षे अति. म्हणे कधी भेटेल गुरुमूर्ती. मजला सदनी आणावया. पुढे माणिक चौकात. चौथे दिवशी सद्गुरुनाथ भेटले बंकटलाला प्रत. अस्तमानाच्या समयाला दीनपती असता गेला. इकडे बोध सूर्य उदेला. माणिक चौक प्राचीला. बंकटलालाच्या भाग्याने गुराखी घेऊन धेनुस येऊ लागले ग्रामास. समर्थांच्या आसपास गायी जमू लागल्या. त्या वाटले नंदसूत आला येथे साक्षात. वृक्षावरी करीतात पक्षी किलकिलाट आनंदे. दिवाबत्तीची तयारी दुकानदार करीती खरी. अशा वेळी आला घरी घेऊन बंकट महाराजा. पित्याने मूर्ती पाहता क्षणी अति आनंद झाला मनी. नमन साष्टांग केले चरणी. पाटावरी बैसविले आणि विनविले जोडून हात. काही भोजन करावे तर तुम्ही साक्षात पार्वतीकांत. प्रदोष वेळी आला या. शिवा आराधन प्रदोषकाली घडेल तो भाग्यशाली. ऐशी आहे ऐकिली स्कंदपुराणी गोष्ट म्या. ऐसे म्हणून आणिले बिल्वपत्र तात्काळ भले. समर्थांच्या ठेविले परमभक्तीने मस्तकी. करा येथे भोजन. ऐसे गेलो बोलून. परी स्वयंपाका कारण अवधी आहे काहीसा. स्वयंपाक होईपर्यंत हे न थांबले जरी येत तरी. प्रदोषकाली पार्वतीकांत गेला उपाशी घरातून. त्यास करू कैसी तोड. ऐसे संकट पडले जड. जनसमुदाय प्रचंड जमला मौज पाहावया. विचार केला अखेरी दुपारच्या पुऱ्या आहेत घरी. त्याच ठेवणी तपकांतरी. पुढे ठेवू समर्थांच्या. ते अवघेच जाणती. कपट नाही माझ्या चित्ती. भावे भेटतो उमापती. ऐसा आहे सिद्धांत. मी शिळे आवर्जून यास घालीत नाही अन्न. शिवाय पक्क्या रसोई कारण. शिळे म्हणणे उचित नसे. चिंतिल्याप्रमाणे तयारी तात्काळ त्याने केली खरी. आणून ठेविले समोरी तब्बक 1 समर्थांच्या. पुऱ्या बदाम खारका केळी मोसंबी मुळे देखा. भाला प्रती लाविला बुक्का. कंठी घातला पुष्पहार.
गुरुमूर्ती प्रसन्न चित्ते अवघे झाले सेविते, जे जे पडेल पात्रात ते ते खाती भराभर. उदरी सुमारे 3 शेर अन्न साठविले साचार, तेथेच राहिले रात्रभर. श्री गजानन महाराज व्यंकटलाले दुसरे दिवशी मंगल स्नान समर्थांशी, घातले असे अतिहर्षी होन थाट वर्णवे. घागरी सुमारे 100 उष्णोदकांच्या साचार, पाणी घालती नारी नर मन मानेला ऐशरीती. कुणी शिका काही लाविती, कुणी साबण घेऊन आती समर्थांचे घासिती. पदकमळ आवडीने कोणी दवना, कोणी हिना, कोणी चमिली तेल जाणा, कोणी बेलियाच्या मर्दना करू लागले निज असते. अंगराग नाना परी त्यांचे वर्णन कोण करी. व्यंकटलालाची ये घरी उणे नव्हते कशाचे ते. स्नानविधी संपला पितांबर तो नेसविला, अति सन्माने बैसविला योगीराज गादीवर. भालीगंध केशरी गळ्यात हार नाना परी, कोणी तुळशी मंजिरी वाहू लागले शिरावर. नैवेद्य नाना परीचे झाले समर्थार्पण साचे, भाग्य त्या व्यंकटलालाचे खचिता आले उदयाला. ते व्यंकटलालाचे घर झाले द्वारका साचार, तयादिनी सोमवार वार शिवाचा होतो तो. अवघ्या मंडळींनी आपुलेच मनोरथ ते पूर्ण केले, एकमात्र त्यातून उरले इच्छाराम शेठजी. हा चुलत बंधू व्यंकटाचा होता भाविक मनाचा, भक्त असे शंकराचा त्यासी ऐसे वाटले. आज आहे सोमवार मसी उपवास साचार, घरा प्रत्यक्ष शंकर चालते बोलते आलेच की. त्यांची पूजा अस्तमानी यथासांग करोनी, करू पारणा ऐसे मनी इच्छा त्याने धरली असे. तो झाला अस्तमान मावळला असे नारायण, इच्छारामे केले स्नान प्रदोष वेळा लक्ष्मी. पूजा साहित्य घेऊनी साधूजे का गजानन, त्यांचे केले पूजन परमप्रेमे करोनी. आणि विनंती केलीवरी झाले आहे दुपारी, आपुले ते भोजन जरी परी आता काही खावे. आपण जेवल्या वाचून मी नाही घेणार अन्न, आहे मजला उपोषण सोमवारचे गुरुराया. अवघ्या भक्तांचा हेतू पुरला माझा मात्र राहिला, तो पाहिजे पुरविला तुम्ही कृपा करून. जन कुतूहल दृष्टीने पाहू लागले तयास्थानी, इच्छाराम तो घेऊनी नैवेद्य आला परातीत. आंबे मोहर तांदळाचा 2 मुदी भातसाचा, नानाविध पक्वांनाचा थाट केला तयाने. जिलबी राघवदास मोतीचूर करंजा अनारसे घिवर, शाखांचे नाना प्रकार वर्णन करावे कोठवरी. अगणित चटण्या कोशिंबिरी वाडगा दह्याचा शेजारी, तुपाची ती वाटी खरी ओदनाच्या सव्य भागा. 4 मनुष्यांचे अन्न ऐसा नैवेद्य परिपूर्ण समर्थांपुढे आणून ठेविला इच्छारामाने. पाहून त्या नैवेद्यासी महाराज बोलले, आपणासी खातो खातो अहर्निशी ऐसे बोलसी गणप्या. खा हे आता अवघे अन्न अघोरी न करी अन्मान, पाहो आले अवघे जन तुझ्या अघोरी वृत्तीला. महाराज भोजना बैसले अन्न अवघे पार केले, पात्रीनं काही ठेविले मीठ लिंबू तेही पहा. आग्रहाचा प्रकार काय होतो अखेर, हे दावण्यासाचार कौतुक केले गुरुवरे. खणानून उलटी झाली खाल्ल्या अन्नाची ती भली, ऐशीच गोष्ट होती केली श्रीरामदासे एकदा. खिरीची झाली वासना रामदासाची या मना, तिची खोड मोडण्या जाणं. अखंड खीर प्याले की उलटी होता परत, ती बक्षू लागले सद्गुरुनाथ. श्री रामदास स्वामी समर्थ वासनेसी जिंकावया, तैसे लोकाग्रहाला घालावयासी शीघ्र आळा. हा उलटीचा प्रकार केला अंगी बळ असून या. सत्पुरुषाचे आचरण पुढील पिढीला साधन होते कराया संरक्षण निसर्गाच्या धर्माचे. तेच समर्थ येथे केले लोकांलागी सुचविले, आग्रह करणे न चांगले तो विपरीत फळ देई. असो उलटी झाल्यावरी जागा केली सापकसारी, नेवून बसविले पहिल्या परी स्नान घालून महाराजा. नरनारी दर्शन घेती महाराजांची आनंदवृत्ती, तो भजन करण्याप्रती दिंड्या आल्या 2 तेथे. आवाज ज्यांचे सुस्वर खडे पहाडी मनोहर, विठ्ठलाचा नामगजर करू लागले आवडीने. इकडे महाराज आसनी होते ते वदले वदनी, भजनाची या मिशांनी गणगण गणात बोते. हेच सर्वदा त्यांचे भजन करीती टिचक्या वाजवून, ऐसा झाला आनंद जाणं रात्रभरी ते ठाया. गणगण हे त्यांचे भजन हमेशा चाले, म्हणून लोकांनी दिले अभिधान गजानन हे तयाला. जो स्वयंमेव ब्रह्म झाला नामरूप कोठूनी, त्याला नामरूपाचा गलबला प्रकृतीच्या आश्रयाचं. अस्थिभाती प्रिया ठाई योगेश्वर निमग्न राही, त्या आनंदानं वर्णवे काही, त्याची उपमा त्यालाच भेटत असे. आषाढीसी पंढरपूर वा सिंहस्ती गोदातीर वा कुंभमेळ्यासी साचार, गर्दी होते हरिद्वारी. त्यापरी शेगावात व्यंकटलाल्याच्या घरात लांब लांबून असंख्यात जन येती दर्शना. स्वामी समर्थ गजानन हेच विठ्ठल नारायण निश्चय विटेस ठेवून पाय उभे राहिले. त्यांचे वचन गोदातीर आनंद हा हरिद्वार, गजबजले शेगाव नगर सदन राऊळ व्यंकटाचे. जो ब्रह्मपदा पोचला जात कोठून उरली त्याला, सूर्याची या प्रकाशाला अवघेच आहे सारखे. नित्ययात्रा नवी येई समाराधना होती पाही, त्या ते वणिता शेषही थकून जाईल निसंशय.
तेथे माझा पाड कोण, मी कीटका समान. अवघे वंदे गजानन, निमित्त करुणी माझ्या मुखा. समर्थांची दिनचर्या सांगतो थोडी या ठाया. अगाध त्यांचे चरित्र गाया, मज पामरा मती नसे. कधी करावे मंगलस्नान, कधी हाळात जाऊन, कधी कधी प्राशन करावे गढूळ जलाचे. त्यांच्या दिनचर्येचा नियम नव्हता एकसाचा, प्रकार वायूच्या गतीचा नये ठरविता कोणाशी. छिलमीवरी प्रेमभारी, ती लागे वरच्यावरी. नव्हती आसक्ती तिच्यावरी, ते केवळ कौतुक. असो आता पुढीलाध्याया, भाव ठेवा ऐकावया. आली पर्वणी साधावया, वेळ करू नका हो. हे गजानन चरित्र आदर्श हो भाविकांप्रत. हेच विनवी जोडोनी हात, दास गणू ईशाते. श्री हरिहरार्पणमस्तु, शुभं भवतु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य द्वितीयोध्याय समाप्त.